राम नारायण राम. जेव्हा आपण प्रकृती आणि निसर्गाविषयी बोलतो त्याच वेळी आपण त्याच्याशी छेडछाडही करतो. लोक पूजा करतात पण फुले तोडतात. माणसाने झाडाची पाने तोडण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्यावी किंवा टाळ्या वाजवून त्यांना सांगावे की आपण त्यांच्या पानांना स्पर्श करत आहोत. झाडांनाही प्राण, चेतना, दुःख आणि आनंद आहे. ते देखील संवाद साधतात पण त्यांच्याकडे बोलण्याचा अधिकार नाही. जर झाडे मूळ सोडून चालायला लागली तर ती सर्वांना ठार करतील, कारण त्यांच्या खोलवर रुजलेल्या मुळांमुळे ते शक्य होईल. माणसासाठी प्रकृतीने सर्व काही उपलब्ध करून दिले आहे. म्हणून कोणालाही इजा करण्यापूर्वी विवेक हे मान्य करतो का याचा विचार करा. प्राण कोणतीही गोष्ट नाही. आकाश प्राणाचा महासागर आहे. आकाश सर्व काही आहे, जिथे सर्व काही होते, आहे आणि राहील. बाळ जन्माला आले की ते आईचे दूध पिते, पण मोठे झाल्यावर आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते फक्त पृथ्वीवरच अवलंबून असते. पृथ्वी हीच आपली खरी माता आहे. विचार करा, झाडे पृथ्वीचे पोषण घेतात आणि माणूस त्या झाडांपासून मिळणारे फळ खातो. माणूस पृथ्वीला खूप त्रास देतो. जर पृथ्वीने आपल्याला स्वतःवरून दूर लोटले तर आपण कुठे जाऊ? माणूस स्वतःला देव समजतो, पण जेव्हा तो मरेल तेव्हा त्याच्या कर्मांचा हिशेब होईल. म्हणूनच मी सांगतो, माझे ऐका, मी तुमचा सेवक आहे. संपूर्ण पृथ्वीवर फक्त दोनच चांगली माणसं आहेत, योगी आणि मोदी. त्यांना साथ द्या, कारण ते सेवक आहेत. त्यांना सेवा करण्याची संधी द्या. आकाशाने ही सृष्टी निर्माण केली आहे, त्याची काही किंमत नाही का? आकाशात अनेक तारे आणि नक्षत्रे आहेत, जिथे माणूस शरीरासह किंवा शरीराविना जाऊ शकतो. आपण आकाशाला परमेश्वर, अल्लाह, भगवान कोणत्याही नावाने बोलू शकतो, पण त्याचे खरे नाव कदाचित वेगळे असेल. जग ज्याला भगवान, ईश्वर म्हणते ते त्याचे मूळ नाव नाही. माणसाने बांधलेले मंदिरे महत्त्वाची मानली जातात, पण माणूस स्वतःला महत्त्व नाही. आकाश हे माणसाचे, झाडांचे आणि सर्व सृष्टीचे मातापिता आहे. म्हणून माणसाने आकाशाला आठवले पाहिजे. राम नारायण राम हे आपल्या खऱ्या मातापित्यांचे नाव आहे. हे आकाशाचेही नाव आहे. तुम्ही विचार करत असाल की विवेक म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा? विवेक ऐकतो, बोलतो, आपल्या शरीराला नियंत्रित करतो. तो सत्य आणि असत्य यातील फरक ओळखतो. विवेक म्हणजे मन, विवेक म्हणजे शरीर, विवेक म्हणजे चेतना, आत्मा आणि सर्व काही. जोपर्यंत आपले शरीर संपूर्ण आणि कार्यक्षम आहे तोपर्यंत ते योग्य प्रकारे कार्य करेल. राम नारायण राम हा मंत्र सतत जपत राहा, कारण तो तुमचे जीवन आनंदी आणि समृद्ध करतो. या बीजमंत्रात अपार शक्ती आहे, जी तुमच्या प्रत्येक रोमारोमात ऊर्जा निर्माण करते आणि जीवनात यश आणि आनंद आणते.